आपल्याकडे डेव्हलपर्सची नावं घेतली तर गोपी मास्टर, गोखले कन्स्ट्रक्शन, मॅजेस्टिक लँडमार्क, यादी डेव्हलपर्स, राजेकर गॅरेज, रविराज कोकाडी अँड रेडिस्ट, गंगोत्री होम्स, रोहन बिल्डर्स, कालेकर, एसके फॉर्च्यून, श्री व्यंकटेश बिल्डकॉन, ओमेगा फायनान्सेस मंत्री ग्रुप, पालुका कन्स्ट्रक्शन्स आणि सोनिया जे स्पेसेस लिमिटेड अशा 14 जणांनी टेंडर्स दिले होते. 14 जणांनी टेंडर सबमिशनसाठी उत्सुकता दाखवली. 29 तारखेला काही टेक्निकल गोष्टींमुळे रोहन डेव्हलपर्सना टेंडर सबमिट करता आला नाही. त्याच्यामुळे त्यांनी कमिटीची परवानगी मागितली की आम्ही 1 दिवस उशिरा सबमिट केलेलं चालेल का. 29 तारखेला संध्याकाळी कमिटीची बैठक झाली. कारण आपण टेंडर बॉक्स आज ओपन करणार होतो, त्याच्यामुळे टेंडर्स ओपन होणार नव्हते. त्याच्यामुळे एक्सेप्शनल केस म्हणून रोहन डेव्हलपर्सला आज संध्याकाळपर्यंतची वेळ दिली होती, कारण आपण आज 1 तारखेला सकाळी 11 वाजता ओपन करणार होतो. सो त्यांचं एकच टेंडर आहे, जे सीट आहे हे बाजूला आहे. उरलेले 13 डेव्हलपर्सचे टेंडर आपण बॉक्समध्ये जमा करून घेतले होते. बॉक्स सीट आहे, तो उघडलेला नाही. मला असं वाटतं की रामनगरच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती या सगळ्या गोष्टींची माहिती आलेली असेल. टेंडर्स ओपन करण्याच्या आधी इकडे चेहरा इकडे करा. माझं एखादं फुल नाव राहिलं तर प्लीज सर या. वानखेडे सर, चला सावंते सर, गोखले सर, सगळ्यात महत्वाचं गडकरी सर, साने सर, पटकन महिला प्रतिनिधी चेहरा दिसू द्या. चेहरा इकडे ना काका. पॉइंट आहे का निकम मॅडम प्लीज द्या. चेहरे दिसू द्या फक्त इकडे. मिसेस पेटकर मॅडम प्लीज. 1 मिनिट झूम करू द्या. हां मला हे करू द्या ना. देखरे सर. 1 मिनिट तसंच धरा. कुलकर्णी सर, तुमचं नाव मी विसरू शकत नाही. सुरुवातीपासून पालकर सर, सॉरी गोखले सर, तुम्ही आपण लीगल कमर्शियल इव्हॅल्युएशन या किंवा होऊ शकतात याचा एक विषय या विषयाचा विचार करून आता आपण डेव्हलपर साधारण किती टक्के देतात ते बघूया. पूर्ण फायनान्शियल ऑफर आपण इथे वाचून दाखवत नाहीये. साधारण काय ऑफर आहे ते आपल्याला कळेल. अजून टेक्निकल कमर्शियल इव्हॅल्युएशन बाकी आहे. नमस्कार. आता 14 डेव्हलपर्सचं ओपनिंग झालं त्यावेळेला ते समरी पेजवरती सह्या झाल्या होत्या. तिथे बेसिकली जो एक्स्ट्रा एरिया ऑफर्ड आहे हा मी फक्त आय हॅव गॉन थ्रू इट. पण आता मॅडमने सांगितलं तसं सगळं टेक्निकल इव्हॅल्युएशन आणि कमर्शियल इव्हॅल्युएशन झाल्यानंतर ऑफर फायनल होतं. पण राहुल नगर त्या आता या 14 टेंडर्सपैकी कमीत कमी एक म्हणजे काय म्हणतात जो काही रेंज आहे सो 101% 55% डेव्हलपर्सकडनं जे प्रतिनिधी आले ते आज उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. आणि आता टेंडर ओपनिंगची प्रक्रिया कंप्लीट झालेली आहे. आम्ही कंपॅरेटिव्ह झाल्यानंतर यू विल रिसीव्ह मेल फॉर फर्दर थँक्यू. त्याला रिस्पॉन्स काय येतो. फक्त विषय असा आहे की जे काही डेव्हलपर्सचे टेक्निकल क्वेरी झालेल्या होत्या टेंडर फ्लोट झाल्यानंतर त्यातनं हाय टेन्शन लाईन वॉज द मेजर पार्ट. त्याच्यानंतर ओव्हरऑल FSI कन्झम्पशन होतोय की नाही हा प्रत्येक डेव्हलपरनी त्यांच्या आर्किटेक्ट बरोबर बसून विचार केलेला असेल आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी ह्याच्यावरती आता ऑफर्स दिलेले असतील. ऑब्व्हियसली टेक्निकल स्क्रुटिनी झाली, त्यांची फिनान्शियल त्यांच्या डॉक्युमेंटची स्क्रुटिनी झाली की आपल्याला खरं पृथक्करण होईल. मग अशी मॅडमने सांगितलं तसं साधारण
14 टेंडर्स आहेत, एक 15 दिवस तरी हा गोषवारा करायला आम्हाला लागेल. कारण पूर्णपणे डिटेलिंग करून आम्ही कमिटी समोर एक टोटल 14 लोकांचा गोषवारा नक्की देऊ. राहुल नगरचे सभासद ज्या इथे म्हणजे रविवारी सकाळी वेळ काढून उपस्थित राहिले, एवढं मी खात्रीशीर सांगू शकतो की आपण जे इन्व्हिसाइज केले त्या दिशेला आपण चाललोय. कारण काही ऑफर्स आता 100% आसपास आहेत, काही 80% आसपास आहेत, काही 70% आसपास आहेत आणि काही त्याच्या खाली आहेत. आता ऑब्विसली ह्या ऑफर प्लॅन करताना कुठल्या टर्म्स कंडिशन्स ओके करून ऑफर प्लॅन केलेले आहेत हे तपासणं गरजेचं आहे. आता कोणी किती टक्के दिले त्याच्यावरती त्याला आपण ॲसेस करायला नाही पाहिजे. आणि त्याच्यामुळे स्पेसिफिक दॅट आपण टेंडर ओपन करतो तेव्हा डेव्हलपर किती पर्सेंटेज दिले हे कुठेच आपण डिस्क्लोज करत नाही. पण 14 डेव्हलपर्सनी काय ऑफर दिली हे सगळ्या मेंबर्स पर्यंत नक्की पोहोचणार. म्हणजे याच्यामध्ये कुठेही आपल्याकडे इन्फॉर्मेशन येणार नाही असा आपला भाग नाहीये. आमचा अनालिसिस झाल्यावर होईल. पण आता कुठेतरी मेजर बिटवीन 70% to 100% अशा आता ऑफर आलेली दिसते. काही ऑफर्स थोड्याशा कमी आहे. एकदा टेक्निकल स्क्रुटिनी झाली की त्याच्यावरती टिप्पणी होईल. आणि म्हणजे एवढं फक्त सांगतो पण आता आम्हाला काम भरपूर आहे. आणि आपल्या सगळ्या लोकांचं जे विजन आहे ते पूर्णपणे मूर्त स्वरूपात आणण्यासाठी आपल्या सगळ्यांना आपण पहिल्यापासूनच एकत्र आहोत आणि जर एकत्र राहूनच आपल्याला पुढे काम करायचंय हा नक्की आपण मी नक्की सांगतो की ह्या वेळेला टेक्निकल गोष्टी असतात. आम्ही राहुल नगरशी इंटरॅक्ट करताना आम्हाला असं लक्षात आलं की खूप दिग्गज लोक कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीशी संलग्न लोक आपल्या सोसायटीत ऑलरेडी आहेत. वी आर व्हेरी शुअर की हे सगळे आपल्या सोसायटीच्या पॉझिटिव्हिटीसाठी नक्की सपोर्ट करतील. सपोर्ट घेऊनच आपण पुढे जाणार आहोत. आणि हे सांगताना बिफोर क्लोजिंग आता जे रिडेव्हलपमेंटमध्ये पुण्यामध्ये ज्या काही गोष्टी चालल्या आहेत त्याच्यामध्ये किती सोसायटीच्या ऑफर झाल्यानंतर बिल्डिंग्स पडले आहेत. कारण ऑफर्स फक्त कागदावर असतात. आपल्याला कागदावर त्या ऑफर्स सत्यात आणायचे आणि त्याच्यासाठी आपण सगळे कटिबद्ध एवढं सांगतो. आणि मला असं वाटतं की आता वी विल वर्क व्हेरी फास्ट टू ब्रिंग ऑल द काय म्हणतात कंपॅरेटिव्ह इन फ्रंट ऑफ. थँक्यू व्हेरी मच. आपण संपवत आहोत. आता तुम्ही पाहिलेले सर्व बिल्डर्स आपला 100% कॅन्डिडेट आहे राहुल नगरचा. 14 बिल्डर्स, 14 ऑफर सगळे नामांकित आहेत. यांच्यासाठी मी सर्व कमिटी मेंबर्सचे, सर्व सभासदचे आणि विशेष करून PMCचे विशेष आभार मानतो. गेले 3 ते 4 कन्सिस्टंटली यांचे फॉलोअप्स तिथं जाऊन करणं. आपण हे भरपूर चढ उतार झाले, समज गैरसमज झाले वगैरे 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 नेहमीचीच असते. पण आता परत आपण खंबीरपणे सगळेजण उभे राहिलो. त्याही लोकांनी इक्वली पार्टिसिपेट केलं. आणि आता या सर्व गोष्टीसाठी त्यांना टेक्निकल एज ऑफर म्हणजे कमर्शियल याच्यासाठी त्यांना वेळ लागणार आहे अभ्यास करायला. त्याचं ते PMC ॲज युजल तुम्ही आतापर्यंत भरपूर त्याचं प्रेझेंटेशन ऐकले, वर्कशॉप ऐकले. त्याची सिस्टमॅटिक मेथड ऑफ प्रेझेंटेशन असते. तर त्या पद्धतीने ते पुढची डेट सांगतील. त्यानंतर आपल्याला परत एकदा आपण सगळेजण भेटू. तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते परत एकदा आपण विचारू. पण माझ्या अंदाजाने तुमचं ह्या कार्यक्रमाला म्हणजे सांगता होण्याच्या अगोदर पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन. आणि आपण लवकरात लवकर ह्यांनी दिलेल्या डेटनुसार आपण परत एकदा भेटू. इथं परत अशाच पद्धतीचा तुमचा सहभाग अपेक्षित आहे. सर्व इमारतीच्या प्रतिनिधींनी यात सहभाग घेतला आणि त्यांनी त्यामध्ये आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला म्हणून जाहीर करतो. थँक्यू.